एकच ऑब्झर्व कर. पाहिलं कोणी, नेलं कोणी, तोडला कोणी, खाल्ला कोणी, चव समजली, द्रव गेला, मार खाल्ला, पाठ म्हटली. मार जरी मी खाल्लेला असला तरी अश्रू कुठून आले? डोळ्यातून. मार जरी मी खाल्ला तरी अश्रू कुठून आले? डोळ्यातून. मग पाहिलं कोणी होतं? तो जिसकी करणे उसकी भरणे, आम्हाला क्या भाई. पाठ म्हटली माझा संबंध का? त्याने जर पाहिलं नसतं त्याला रडावं लागलं असतं का? त्याने पाहिलं म्हणून रडतोय ना. जर डोळ्यांनी अन्नाकडे पाहिलं नसतं तर त्याला रडावं लागलं नसतं. असं रजोगुण वेदांतात म्हणजे एक चिकित्सक असेल थोडं. रजगुणातून आपले इंद्रिय निर्माण होतात, तमगुणातून होतात, सत्वगुणातून होतात. प्रत्येक इंद्रियाचं स्वतः. ज्ञानेंद्रिय सत्वगुणातून येतात, तर कर्मेंद्रिय रजगुणातून येतात. म्हणजे गुणात्मक भावना जर केली, पाय रजगुणाचा परिणाम आहे आणि डोळे सत्वगुणाचा परिणाम आहे. आणि हे दोन्ही ना, रजगुण आणि सत्वगुण यांचा दोन्हीचा एकमेकाशी संबंध आहे. अतिशय जवळचा संबंध आहे. ते एकमेकाला लांब नाही. त्यांचा किती संबंध आहे? जर डोळे जड करायला लागले, जर डोळे आग मारायला लागले, तळपायाला तेल लावा, तुमच्या डोळ्यांना आराम पडतो. का? कारण तो रजगुणाचं कर्मेंद्रिय तर हे सत्वगुणाचं ज्ञानेंद्रिय. म्हणजे एका भाषेत सांगू का, जरा वेगळ्या भाषेत, त्यांचा दोन्हीचा बाप एक आहे, आया दोन आहे. एकाची रजगुणी, एकाची तमगुणी. चैतन्य एकच आहे, चैतन्य एकच आहे, बदल आहे. म्हणून जिसकी रसना नियंत्रण में नहीं उनकी वासना नियंत्रण में नहीं. रसना के नियंत्रण से वासना का नियंत्रण है. डोंगरेजी महाराज सांगायच्या 3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. पहिली बात कम खाना, दुसरी बात गम खाना और तीसरी बात नम जाना. कमी जेवण करा, शरीर धोका देणार नाही. नम्रता ठेवा, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि वाट पहा, उद्या जगाचा इतिहास लिहिताना आपलं नाव सोडून इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. एक स्वतंत्र स्वतःचं अधिष्ठान या पद्धतीचं असतं. एकेका इंद्रियाची स्वतंत्र धारणा आहे. त्या इंद्रियाला आपण शिकवलं पाहिजे. चला वडू गाये, त्या इंद्रियाला समज चला तुम्ही, बाकीचा विषय बैसू जेवू एके ठाई. एके ठाई म्हणजे एकत्वामध्ये, एकत्वामध्ये म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये. मी रात्री ब्रह्मस्वरूपाची व्याख्या आपल्याशी बोलून गेलोय, मला ती व्यापक करायची नाही. त्या ब्रह्मस्वरूपाच्या एकत्व ठिकाणावर आपण येऊ. मग तुकोबाला आहे तुम्हाला एकत्व ठिकाणावर काय आवडतंय? आतापर्यंत तुम्ही काय केलं? महाराज म्हटले आतापर्यंत अनंत जन्मामध्ये आम्हाला भरपूर वनवन झाली. अभंगाचं पायी पेटी झाला असेल. आतापर्यंत आम्ही काय केलं? वनवन केलं. आतापर्यंत त्रास भोगला. किती भोगला? किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित, किंवा किती भावे फजित. अखंड आमचं जीवनामध्ये हेच चालू होतं. आता ते आम्हाला घ्यायचं. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दाता. आतापर्यंत तेच चालू होतं ना. पुनरपि जननम पुनरपि मरणम
पुनरपि जननी जठरे शयन यह संसारे खलु दुस्सारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ़मते प्राप्य सन्नी हिते मरणम नहीं नहीं रक्षते डुकरेन करणे अंगम गलितम पलितम मुंडम अशी परिस्थिती केली. हे चालू होतं. बहु केली वनवन अनंत जन्म आमचं येणं जाणं चालू आणि त्या येणं जाणं चालू असल्यामुळे पाय पेट झाला शिर अतिशय त्रास आम्हाला झाला. किती त्रास झाला तो काय कीर्तना सांगू. खांदे भार पोटे भूक काय खेळा याचे सुख. खांद्यावर कर्माचा भार आणि पोटात भगवंताच्या भेटीची भूक अशा दोन्ही गोष्टीवर आम्हाला या तुझ्या जगत नावाच्या संसार नावाच्या खेळापासून सुख मिळालं नाही. काय खेळा याचे सुख. तुकोबाला म्हटलं तुला सुख पाहिजे का, तुला शांत व्हायचंय का, आता एकच कर, तू लवकर धावत जा. जर धावत गेला आणि गाई वळून आणला तर तुझ्या जीवनात बरवा योग येईल. अभंगाच्या शेवटच्या चरणात धावे मगावगे बरवे बहु केले वन वन पायी पेटे झाला शब्दशः अभंगाचा भाव करून आपण सगळेजण पुढे प्रवास करतोय. काल्याचं कीर्तन म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार व्हावा ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. देवे गोकुळे जे चरित्र केले ते उच्चारावे, न आचारावे, न विस्तारावे, फक्त उच्चारावे. आणि चरित्र नावाचा शब्द संस्कृत भाषेतला आहे.
चरित्र हा शब्द शुद्ध मराठीने, हा शुद्ध संस्कृत शब्द आहे. हा 2 धातूपासून तयार झाला. चरित्र, चर चरते म्हणजे चालणे, त्रायते म्हणजे उद्धरणे. त्रायते आत्मनी पदाचा प्रथमगणाचा धातू आहे आणि चरती हा परस्मै पदाचा प्रथमगणाचा धातू आहे. म्हणजे ज्याच्या चरित्राच्या रस्त्यावरून चालत असताना माणसाचा आपोआप उद्धार होतो त्याला म्हणतात चरित्र. चरित्र सांगण्याकरता जे शिल्लक लागतं त्याला म्हणतात चारित्र्य. चरित्राला काय शिल्लक पाहिजे? चारित्र्य. चारित्र्याला इंग्रजीत काय म्हणतात? कॅरेक्टर. चारित्र्याला इंग्रजी काय म्हणतो आपण? कॅरेक्टर. देव जगाचे डायरेक्टर, कारण त्यांच्याकडे कॅरेक्टर. हे सगळं डायरेक्शन कोणाचं आहे? विश्वोत्पत्त्यादी हेतवे. देव जगाचे डायरेक्टर, कारण त्यांच्याकडे कॅरेक्टर. देव जगाचे मुख्य ऍक्टर, कारण त्यांच्याकडे कॅरेक्टर. आपण जगाचे डायरेक्टर नाही, आपण जगाचे ऍक्टर नाही, कारण आपल्याकडे कॅरेक्टर नाही. आपण सगळे चॅप्टर आहे की नाही? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला त्या गावाचं नाव आहे मथुरा आणि जन्म झाला त्या गावाचं नाव आहे गोकुळ. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात आल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. तिकडे कंसाने तातडीची मिटिंग घेतली. माझा शत्रू, माझा वैरी माझ्या अगोदर जन्माला आलाय, तुमच्यापैकी कोण मारेल? बोला लवकर. कोण मारेल? कोण मारेल? कोण मारेल? सगळ्यांना वाटत होतं की यावेळेचं तिकीट आपल्यालाच भेटलं पाहिजे, पण जागा राखीव निघाल्यामुळे सगळ्यांचे नाईलाज झाले. त्याला पर्याय नाही राहत. राखीव शिकलं तुम्ही काय करणार आहे? काही करू शकत नाही, काहीच नाही. तसं कंसाने पाहिलं की सगळे म्हणत होते की कृष्णाला मारायचं. कंसाने रोस्टर पाहिलं, जागा राखीव होते, तिकीट पुतनाला भेटलं, बाकी सगळे परत. आता पुतनेचा विचार 3 पद्धतीचा. तिचं शरीर पाहिलं तर राक्षसाचं आहे, तिचं लिंगत्वाने विचार केला तर ती स्त्री, लिंगाने स्त्री आहे, शरीराने राक्षसीने आणि अध्यात्माने ती वासना आहे. पुतना देवाला मारण्याकरता निघाली. पुतना गोकुळात आली. पुतना गोकुळामध्ये देवाला मारण्याकरता निघाले. आता महिलेचं एक वैशिष्ट्य आहे, माणसांमध्ये स्त्रियांमध्ये फरक आहे की नाही? स्त्री आणि पुरुष दोन्हीमध्ये फरक आहे की नाही? आहे ना? आहे की नाही? आपल्या डोक्यात, आपल्या हृदयात आत्मा राहतो, त्यांच्या हृदयात आत्मी राहते. फरक आहे म्हणून म्हटलं बा. नाही, महिलांच्या डोक्यात बुद्धी, माणसांच्या डोक्यात बुद्धा. स्वरूपाने विचार केला तर एकच आहे, पण लिंगत्वाने विचार केला तर रूपाने दोन्हीमध्ये फरक आहे. माणसाला जसं आबासाहेब चला लवकर एसटी आली एवढं सांगा. शर्ट घातलेलं नसला ना, माणसं खांद्यावर शर्ट टाकतात आणि एसटीत चढतात, एसटीत शर्ट घालतात आणि सीटवर बटणं लावतात. महिलांचं तसं का? ए दादूजी मम्मी चल लवकर बसाले, चल लवकर बसाले, चल लवकर बसाले. ती म्हणते किती आरड्या मारले, तिचे शेवटचे भेट आरसास. का? वैशिष्ट्य आहे ना, स्त्री शृंगार केल्याशिवाय घराच्या बाहेर निघूच शकत नाही. तो स्वभाव आहे मुळात, त्याला तुम्ही आपण काहीच करू शकत नाही, त्याला पर्याय नाही. तसं पुतना जरी राक्षसी नसले तरी शेवटी स्त्री आहे ना. मग पुतना जेव्हा गोकुळात आली तेव्हा कशी आली? एका कवीने त्याचं वर्णन केलं. लगा के गजरा पहन के सारे, लगा के गजरा पहन के सारे, चाल चले मतवाले गोकुल में आ गई, गोकुल में आ गई, गोकुल में आ गई. लगा के गजरा गोकुल में आ गई, गोकुल में आ गई, गोकुल में आ गई, गोकुल में आ गई. ओ मेरे पुतना तूने विश्व दिलाया, ओ मेरी पुतना तूने विश्व दिलाया, ओ मेरी पुतना तूने प्राण हराया, ओ मेरी पुतना लगा के गजरा पहन के सारे, लगा के गजरा पहन के चाल चली मतवाली गोकुल में आ गए, गोकुल में आ गई, गोकुल में आ गए, गोकुल में आ गई, गोकुल में आ गई, गोकुल में आ गई. लगा के गजरा पहन के सारे, चाल चले मतवाले गोकुल में आ गई. आता जुने लोक डोकं नका खाजो बर का, मेलो ना तुम तो गोकुल में आ गई. पुतना गोकुळात जेव्हा आले तेव्हा कशी आली हो? एका कवीने तिचं वर्णन केलं. गोकुल में हो आए है पुतना, गोकुल में हो आए है पुतना,
लाला को मरवाने पधारे, लाला को मरवाने पधारे, लाला को मरवाने पधारे। गोकुल में हो आए, गोकुल में हो आए, उसके दुलारे जो गोकुल पधारे हो, लाला को मरवाने गोकुल पधारे, लाला को मरवाने गोकुल पधारे। उसके दुलारे जो गोकुल पधारे हो, लाला को मरवाने गोकुल पधारे, लाला को मरवाने गोकुल पधारे। गोकुल में हो, गोकुल में हो, गोकुल में हो आए है कृष्ण, लाला को मरवाने पधारे, 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 लाला को मरवाने पधारे। ओ कंस के दुलारे जो गोकुल पधारे, लाला को मरवाने गोकुल पधारे। गोकुल में हो दीदी तेरा, गोकुल में हो आए हैं पुतना, लाला को मरवाने पधारे। पुत्रा गोकुळात आले, पुत्रा गोकुळात आले। त्या दिवशी तिथी कोणती होती हो, आम्ही क्या पता। पुत्रा गोकुळात आले त्या दिवशी तिथी होती चतुर्दशी। अष्टमीचा जन्म 6व्या दिवशी मारायला आले। चतुर्दशीलाच का आली, कारण मथुरा म्हणजे शरीर, मथुरा म्हणजे शरीर, हृदय म्हणजे गोकुळ, नंद म्हणजे जीव, बुद्धी म्हणजे यशोदा, श्रीकृष्ण म्हणजे आत्मा आणि पुतना म्हणजे वासना। शरीर नावाच्या मथुरेतून हृदय नावाच्या गोकुळात नंद रूपी जीव घरी नसताना बुद्धी नावाच्या यशोदेला फसवून वासना नावाची पुतना आत्मा नावाच्या कृष्णाला मारण्याकरता 14 मुक्काम घेते। 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, मन बुद्धी चित्त आणि अहंकार। आणि म्हणून ती चतुर्दशीला आहे। आल्यानंतर 3 वर्षाच्या आत जे पोरं त्या 3 वर्षाच्या आतल्या पोरांना ते मारून टाकते। जे 3 वर्षाच्या आत आहे त्यांना पुतना मारते। दीन दुर्बळाचे मारित बालके, करिता ते शोके माय बापे। ते दीन आणि दुर्बळ लोक तुकोबारांकडे गेले। ती वासना नावाची पुतना आम्हाला मारते, ती वासना नावाची पुतना आम्हाला मारते। आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही दीन आहोत, आम्ही दुर्बळ आहोत। तुकोबारा म्हटलं तुम्ही एकच करा, दीन आणि दुर्बळाचे सुकराशी हरी कथा। तुम्ही भगवंताची कथा करा, तुम्हाला चिंता नाही। 3 वर्षाच्या आत ते पोर मारले। खाली बसले लोक म्हणतील बरं आहे आपण 3 वर्षापेक्षा मोठे। मग 3 वर्ष म्हणजे काय, पहिलं वर्ष जागृतीचं, दुसरं वर्ष स्वप्नाचं, तिसरं वर्ष सुषुप्तीचं। या 3 अवस्थेत जे लोक परमार्थ करतात तिथं वासना त्यांना मारून टाकते। तुर्यगा किंवा उन्मनी अवस्थेमध्ये जे लोक परमार्थ करतात तिथं वासनेचा संबंध नाही, तिथं वासनेचा संबंध टिकत नाही। त्याच्यानंतर वासना आपल्यावर आक्रमण करू शकत नाही, पण आधी करते। जागृतीत वासना आहे, स्वप्नात वासना, सुषुप्तीत वासना आहे, सुषुप्तीत वासना। एखादा दिवस रात्री तुम्ही कीर्तनाला आले नाही, येणार होतो मी, मग का नाही आले, यायचंच होतं मला। मग जेवण झालं आणि अशी झोप लागली की कीर्तन केव्हा सुरू झालं काही समजलं नाही। वाक्य किती सोपं आहे, अशी झोप लागली, कीर्तन केव्हा सुरू झालं काही समजलं नाही। वेदांत त्याला विचारतो काहीच समजलं नाही, हे कसं समजलं? मग काहीच समजलं नाही हे ज्या वृत्तीला समजतं त्या वृत्तीवर जे आक्रमण करते तिला वासना म्हणतात। त्या वासनेची ताकद तशी, ती काय करते, आक्रमण करून समाप्त करते। पुतना नावाची वासना दीन दुर्बळाची पोर मानत यशोदेच्या दारी येते। यशोदा, ए यशोदा, यशोदा, यशोदा माया बाहेर आल्या। बाईसाहेब कोण तुम्ही? पुत्र म्हटलं कोण तुम्ही म्हणजे मला ओळखलं नाही? नाही। अगं मी तुझी दीदी। दीदी? लग्नात नाही, मरणात नाही, सत्यनारायणाने आज बरी टपकली तू काल्याच्या कीर्तनात। ते म्हणे अगं तसं नाही, आमच्या घरच्या माणसाचा स्वभाव चांगला नाही, कुठं जाऊ देत नाही, येऊ देत नाही, फिरू देत नाही। तुला या वयात मुलगा झाला। यशोदा मैयाचं वय 86 वर्ष होतं, नंद बाबाचं वय 91 वर्ष होतं, तेव्हा देव त्यांच्या मांडीवर होते। तुला या वयात मुलगा झाला असं माहिती पडलं? कधी कधी बाकीचे बसा, ए पोरं बसा। ए बसा खाली।